मावळ तालुक्याचं ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे लोहगड किल्ला। जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडचा समावेश झाल्यानं देशभरातून आणि परदेशातूनही हजारो पर्यटक इथे येत आहेत। पण या पर्यटकांना सध्या एक गंभीर समस्येला सामोरे जावं लागतंय। लोहगड भाजे रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक झालाय। लोहगड भाजे रस्ता हा सध्या इतका खराब झाला आहे की पर्यटकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत। काही ठिकाणी रस्ता एवढा अरुंद झालाय की दोन गाड्या एकमेकांना क्रॉसही होऊ शकत नाहीत। परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, अपघात आणि तासनतास प्रतीक्षा असं चित्र रोज दिसतंय। घाट सेक्शन मध्ये विशेषतः वीकेंडला वाहनांची मोठी गर्दी होत असते। अनेक पर्यटक नवीन असल्याने घाटातील वळणांवर त्यांच्या गाड्या अडकतात, त्यामुळे संपूर्ण रस्ता जाम होतो। विदेशी पर्यटकांनाही त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आणि दुर्दैवाने याचा परिणाम मावळच्या पर्यटन प्रतिमेवर होत आहे। या समस्येबाबत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच यांनी आधीच प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। पावसाळ्यादरम्यानही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप ठोस पावलं उचललेली नाहीत। आता पावसाळा संपल्यामुळे ताबडतोब रस्ता रुंदीकरण सुरू करावं अशी या संस्थेची मागणी आहे। संस्थापक श्री सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, कार्याध्यक्ष सागर कुंभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। धोकादायक ठिकाणी रेलिंग बसवावं, संपूर्ण घाट सेक्शन मध्ये नो पार्किंग झोन घोषित करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्ता रुंदीकरणाचं काम तातडीने सुरू करावं। लोहगड हा केवळ एक किल्ला नाही तर मराठी इतिहासाचं शिवकालीन वैभवाचं प्रतीक आहे। दरवर्षी हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक इथे भेट देतात। त्यांच्या सुरक्षेसाठी आणि मावळच्या पर्यटनाला नवं बळ देण्यासाठी लोहगड भाजे रस्ता तातडीने रुंदीकरण करणे गरजेचे आहे, अशीच सर्वांची एकमुखी मागणी आता पुढे आली आहे।